नमस्कार, मी संजय ठाकरे, गणित शिक्षक, जनता विद्यालय धाबा, कोंडाया महाराज, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. In mathematics second, that is geometry, chapter 3 is circle. Now here one activity is given to you. Now draw a circle. Take as shown in the figure, draw a card AC. Take any point. Due to the card AC, this circle divided into two parts, minor arc and major arc. Take any point on the major arc, then join the end point of the card. Then draw the tangent to the circle at point C, means end point of the card. Then take angle, measure the angle ABC and angle ACD and compare what will happen. Then by this a theorem is given in textbook. That theorem is theorem of angle between tangent and secant. If an angle has its vertex on the circle, its one side touches the circle and the other intersect the circle in one more point, then the measures of the angle is half the measure of its intercepted arc. मग या ठिकाणी तीन कंडिशन या ठिकाणी आपल्याला मिळेल. म्हणजे या ठिकाणी एवढं सांगितलं आहे, थेरम हा जो आहे तो थेरम अँगल बिटवीन टँजंट अँड सिकँट असा अँगल आहे की त्याची वन साइड ही टँजंट टू द सर्कल अँड अदर साइड इज द सेकंड ऑफ द सर्कल. मग या ठिकाणी अशा प्रकारच्या थ्री कंडिशन्स आपल्याला मिळेल. या ठिकाणी बघा, हा अँगल आहे ABC. या अँगलमध्ये 1 secant आहे आणि ती डायमीटर ऑफ द सर्कल मीन्स विच दिस साइड passes through the center of the circle and other side is the tangent to the circle. त्यानंतर सेकंड कंडिशन मध्ये बघा, या ठिकाणी जो अँगल आहे वन साइड ऑफ द अँगल इज द tangent to the circle and other is the secant of the circle. and थर्ड कंडिशन, या ठिकाणी जो अँगल आहे तो अँगल पहा, या ठिकाणी ऑब्ट्यूस अँगल आहे, इथे ॲक्यूट अँगल होता आणि इथे 90चा अँगल असंही आपल्याला लक्षात ठेवता येईल. आणि मग अशा थ्री कंडिशनमध्ये हा जो अँगल आहे या अँगलचं मेजर इज हाफ टू इट्स जो आर्क आहे, मेजर ऑफ आर्क, त्याच्या हाफमध्ये याचं मेजरमेंट असते या अँगलचं. आणि या ठिकाणी हा जो प्रूफ इज गिवन, हा प्रूफ ज्यांना ज्या स्टुडंटला करायचा आहे त्यांनी इथून टेक्स्टबुकमधूनच पाहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट या ठिकाणी मी घेतो, अल्टरनेट स्टेटमेंट ऑफ द अबव थेरम. हा जो थेरम होता त्याचा अल्टरनेट या ठिकाणी स्टेटमेंट आहे. समजा हा सर्कल आहे आणि या सर्कलला जो आपण सर्कल आणि अँगल जो घेतो, अँगलची वन साइड या ठिकाणी सिकंट आहे आणि सेकंड जी आहे ती टँजंट टू द सर्कल आहे. जर एनी पॉईंट या ठिकाणी जर आपण घेतला आर्कवर आणि तो जर जॉईंट केला तर हा जो या ठिकाणी ट्रायंगल मिळतो. या ठिकाणी बघा, हा जो अँगल आहे आणि हा अँगल आहे तो सुद्धा या ठिकाणी इक्वल राहतो, ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कॉन्व्हर्स बघायचं आहे आपल्याला. कॉन्व्हर्स ऑफ थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकँट, जो आपण थेरम याच्या अगोदर बघितला होता, असा अँगल की त्याची वन साइड ही टँजंट आणि सेकंड साइड ही सिकँट असते, त्याचा जो कॉन्व्हर्स आहे या ठिकाणी त्या अँगलचं मेजरमेंट हे त्याच्या करस्पॉन्डिंग टू जो आर्क्स आहे त्याच्या हाफमध्ये असते. मग याच्यामध्ये कॉन्व्हर्समध्ये एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की अशा प्रकारचा जर अँगल असेल जो
ज्याचं मेजरमेंट हे त्याचा जो आर्क आहे इंटरसेप्टेड आर्क त्याच्या मेजरच्या हाफ जर असेल तर लक्षात ठेवायचं आहे की ही जी लाईन आहे ती टँजंट राहतो टू द सर्कल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण थोडं फास्ट जात आहोत, तुमच्या लक्षात येत असेल, आणि हे सर्व टेक्स्टबुकमध्येच आहे. नेक्स्ट थेरम इज नाउ इम्पॉर्टंट थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कार्ड्स. मग या ठिकाणी जर आपण सर्कल घेतला आणि सर्कलला जर 2 कार्ड्स जर आपण या ठिकाणी काढल्या आणि त्या दोनही कार्ड्स या ठिकाणी इंटरसेक्ट होते इन द interior part of the circle and hence this theorem is theorem of internal division of cards. मग या ठिकाणी एवढं सांगितलं आहे, सपोज 2 cards of the circle intersect each other in the interior of the circle, then the product of the lengths of the 2 segments of one card is equal to the product of the lengths of the 2 segment of the other card. मग या ठिकाणी 2 cards आहे, इंटरसेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी ही जी कार्ड आहे डिवायडेड इंटू 2 पार्ट्स अँड अदर कार्ड ऑल्सो डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. मग हे जे पार्ट झाले या पार्ट्सचा जो प्रॉडक्ट आहे इक्वल टू सेकंड जी कार्ड आहे तिचे जे पार्ट्स आहेत त्यांचा प्रॉडक्ट. हिअर फ्रॉम धिस फिगर AB and CD are 2 cards of the circle and intersect at point E. Then AE, 2 parts means 2 parts of AB means AE and EB. Take product of AE into AB which is equal to second card त्याचे जे पार्ट्स आहे CE and ED त्यांचा या ठिकाणी प्रॉडक्ट घेतला आहे. याचा प्रूफ टेक्स्ट बुकमध्येच आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मी फास्ट घेतो आहे सेकंड थेरम. नेक्स्ट थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कार्ड्स. 2 कार्ड्स या ठिकाणी AB अँड CD जर घेतल्या आणि त्याला जर आपण वाढवलं आणि त्या जर इंटरसेक्ट होत असेल कुठे तर सर्कलच्या बाहेर मीन्स आउटसाइड द सर्कल, तरी पण या ठिकाणी अशा प्रकारचं सिच्युएशन आहे आणि तेच आपल्याला या ठिकाणी AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED एवढं लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी प्रूफ इज ऑल्सो गिवन आणि ही ॲक्टिव्हिटी आहे, ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करता येतील. याच्यामध्ये तेवढी काही कोणत्याही प्रकारची अडचण नाही, त्याच्यामुळे मी फास्ट जात आहे. देन नेक्स्ट टँजंट सिकँड सेगमेंट्स थेरम. हा सुद्धा इम्पॉर्टंट थेरम आहे, टँजंट सिकँड सेगमेंट्स थेरम. म्हणजे एखादं जर सर्कल असेल तर या सर्कलला आणि एका अँगलला तर अँगलची वन साइड जी आहे ती टचेस टू द सर्कल मीन्स टँजंट आहे ऑफ द सर्कल अँड अदर साइड इज द सिकंड ऑफ द सर्कल. अशा प्रकारचे जर असेल तर याचा सुद्धा प्रूफ या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी हे जॉईंट केल्यानंतर कन्स्ट्रक्शन केल्यानंतर हा छोटा ट्रँगल आणि हा मोठा ट्रँगल दोनही जर या ठिकाणी सिमिलर होत असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स या प्रोपोर्शनमध्ये असते आणि त्याच्यावरून आपण प्रूव्ह करू शकतो. मग यासाठी नेक्स्ट जे प्रॅक्टिस सेट आपल्याला 3.5 सॉल्व करण्यासाठी शार्टमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे. रिमेंबर दिस मधलं फर्स्ट इज या ठिकाणी इंटरनली 2 कार्ड्स या ठिकाणी जर इंटरसेक्ट होत असेल तर AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED एवढं लक्षात ठेवायचं आहे. एक्सटर्नली जर या ठिकाणी डिव्हिजन होत असेल तरी लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू DE. आणि नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे की टँजंट आणि सिकंड अशा प्रकारचं सिच्युएशन असेल तर या ठिकाणी EA इंटू EB इज इक्वल टू 80 स्क्वेअर लिहाय बघा. नाव इन दिस फिगर जे गिवन फिगर असं आहे त्याच्यामध्ये PQ इज इक्वल टू 12, PR इज इक्वल टू 8, PS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि RS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. शक्यतोवर ज्या गिवन व्हॅल्यूज आहे ती डायग्राम काढल्यानंतर तिथं पुटअप करण्याचा प्रयत्न करा. नाव हिअर सेगमेंट PQ इज टँजंट and segment PS is a secant.
मग या ठिकाणी अँगलचे जे वन साइड टँजंट आणि दुसरी जर सिकंड जर असेल तर मग आपल्याकडे थेरम आहे बाय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. तो जर यूज केला तर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी ही जी टँजंट आहे त्याचा टँजंट सेगमेंटचा स्क्वेअर मीन्स पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू दुसरी जी सेकंड आहे त्याचे जे टू पार्ट्स आहे त्यांचा प्रॉडक्ट पी आर इंटू पी एस. व्हॅल्यूज पुटअप करा आणि 12 स्क्वेअर इज इक्वल टू पी आरची व्हॅल्यू 8 इंटू पी एस. 12 स्क्वेअर मीन्स 144. हे इंटू 8 आहे, हे इकडे जर घेऊन गेलं आपण तर डिवाइड होते विच इज इक्वल टू इथं फक्त पी एस राहते. साईड मी चेंज करतो पी एस इज इक्वल टू 8ने डिवाइड केलं 144ला तर 18 राहते. अशा प्रकारे पी एची व्हॅल्यू आपण 18 काढू शकलो. त्यानंतर याच पद्धतीनं नाव पी एस इज इक्वल टू या फिगरमध्ये पहा पी एस टोटल पी एस इज इक्वल टू दिस पी आर प्लस आर एस. व्हॅल्यूज पुटअप करा. आताच आपण व्हॅल्यू काढली आहे पी एसची 18 इथं टाकली आहे. विच इज इक्वल टू पी आरची व्हॅल्यू इज गिवन दॅट इज आर प्लस आर एस. हे जे 8 आहे हे 8 आपण या साईडला घेऊन गेलो तर 18 मायनस 8 होईल विच इज इक्वल टू इथं फक्त आर एस राहील. अँड हेन्स आर एस इज इक्वल टू 18 मायनस 8 मीन्स या ठिकाणी 10 व्हॅल्यू आपल्याला काढता आली. सेकंड एक्झाम्पल पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. सेकंड एक्झाम्पल पहा जी डायग्राम आहे ती डायग्राम या ठिकाणी मी काढून घेतली आहे. डायग्राम काढल्यानंतर इथंही तसंच घेतलेलं आहे. या ठिकाणी 2 कार्ड्स आहे आणि त्या इंटरसेक्ट होते ॲट पॉईंट डी इंटरनली सर्कलच्या आतमध्ये. म्हणून या ठिकाणी लिहून घेतलं आहे मी कार्ड एम एन धिस अँड कार्ड आर एस मीन्स धिस कार्ड इंटरसेक्ट ॲट पॉईंट डी. मग असं जर असेल इंटरसेक्ट होत असेल तर आपल्याला माहीत आहे की ह्या कार्डचे जे पार्ट्समध्ये डिवायडेशन होते त्यांचा प्रॉडक्ट इक्वल असतो. मीन्स आर डी इज इक्वल टू आर डी इंटू डी एस इज इक्वल टू दिस एम डी इंटू डी एन. मग या ठिकाणी ज्या व्हॅल्यूज आहे ती व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करायच्या आहे. व्हॅल्यूज पुटअप केल्या तर आर डीची व्हॅल्यू या ठिकाणी 15 आहे. 15 इंटू डी एस आहे 4 विच इज इक्वल टू एम डी इज 8 इंटू डी एनची व्हॅल्यू दिलेली नाही ती फाइंड करायची आहे आपल्याला. याला सॉल्व केल्यानंतर याला सॉल्व करा 15 इंटू 4 आणि हा 8 इंटू डी एन आहे. 8ला जर इकडे आणलं तर 8 हे या ठिकाणी येऊन जाईल विच इज इक्वल टू डी एन. मग या ठिकाणी 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8 अँड हेन्स डी एन इज इक्वल टू डी एन इज इक्वल टू किती होईल 15/2 15/2. याला सॉल्व करा अँड हेन्स डी एन इज इक्वल टू DN इज इक्वल टू 7.5 अशा प्रकारचं हे आन्सर आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर इथलं सेकंड पार्ट आहे. या ठिकाणी आर एस इज इक्वल टू 18 एम डी इज इक्वल टू 9 डी एन इज इक्वल टू 8 डी एस आपल्याला फाइंड करायचं आहे. अशा प्रकारचं हीच डायग्राम आहे. मग या डायग्राममध्ये समजा या ठिकाणी जो आर डी आहे हा जर आपण एक्स घेतला आणि आर एसची व्हॅल्यू आत्ताच काढली आपण आर एसची देऊन आहे 18 आहे आणि म्हणून हा सॉल्व जर आपण याला केलं समजा हा एक्स घेतल्यानंतर टोटल आर एस इज इक्वल टू आर डी प्लस डी एस या ठिकाणी लिहून घेतलं आहे मी. अँड हेन्स आर एस इज इक्वल टू 18 विच इज इक्वल टू आर डी आताच आपण या ठिकाणी एक्स म्हणून घेतलेला आहे ती व्हॅल्यूज पुटअप केली प्लस डी एस आपल्याला माहीत नाही आणि म्हणून तो तसंच ठेवला आहे आपण. त्यानंतर ह्या एक्सला जर इकडे आणलं तर 18 मायनस एक्स असं मिळेल. अँड हेन्स डी एस इज इक्वल टू 18 मायनस एक्स ही झाली डी एचची व्हॅल्यू. डी एचची व्हॅल्यू 18 मायनस एक्स. त्याच्यानंतर हा जो डायग्राममध्ये बघितल्यानंतर 2 कार्ड्स या ठिकाणी इंटरसेक्ट होते इंटरनली आणि म्हणून आपल्याकडे थेरम आहे तो थेरम आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. आर डी इंटू डी एस इज इक्वल टू एम डी इंटू डी एन जो आपण वरतीच घेतलेला आहे कारण थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कार्ड्स.
व्हॅल्यूज पुटअप करून देऊ. या ठिकाणी आर डीची व्हॅल्यू जी आहे, जी आपण एक्स घेतली होती ती एक्सल्या इंटू डी एस जो आहे आताच आपण इथून काढलं 18 मायनस एक्स आहे, इथे व्हॅल्यू पुटअप केली विच इज इक्वल टू एम डी मीन्स 9 इंटू डी एन मीन्स 8 आहे. याला सॉल्व करायचं आहे. एक्स इंटू 18 मीन्स 18 एक्स, देन प्लस इंटू मायनस मीन मायनस, एक्स इंटू एक्स मीन्स एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू 9 8 जा 72. याला सॉल्व केल्यानंतर आता हा एक्स स्क्वेअर इकडे जर आपण घेतला तर प्लस एक्स स्क्वेअर होईल. यालाही तिकडे न्या आणि याला तिथेच राहू द्या. मग तिकडे नेल्यानंतर एक्स स्क्वेअर, त्यानंतर हा तिकडे नेल्यानंतर मायनस 18 एक्स आणि त्याच्यानंतर हे 72 तिकडेच राहणार प्लस 72 इज इक्वल टू इकडे काही शिल्लक राहणार नाही मीन्स 0. ही साईड मी चेंज केली आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि ते इक्वेशन आपल्याला सॉल्व करता येते. या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. 1 इंटू 72 मीन्स या ठिकाणी 72 आहे. त्याचे आपल्याला असे फॅक्टर घ्यायचे आहे प्लस असल्यामुळे ते त्यांची सम इज इक्वल टू द कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म मीन्स मायनस 18 आला पाहिजे आणि त्यांचा प्रॉडक्ट प्लस आला पाहिजे म्हणजे दोनही मायनस पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मी याची फॅक्टर घेतली आहे 12 and 6. आणि मग हे इजी असल्यामुळे डायरेक्ट या ठिकाणी लिहून घेतलं मी याचे फॅक्टर एक्स मायनस 12 इंटू एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0 मीन्स एक्स इज इक्वल टू 12 आर एक्स इज इक्वल टू 6. आता प्रॉब्लेम असा आला की एक्सची व्हॅल्यू 12 and 6 अशी दोन पद्धतीनं आली आहे आणि फिगरमध्ये जर आपण बघितलं तर आर डी इज ग्रेटर दॅन डी एस. मग हा जर ग्रेटर असेल तर मग या ठिकाणी जी आपण 6 आणि 12 आहे आर डी जर ग्रेटर असेल तर आपलं जे आन्सर आहे ते एक्स इज इक्वल टू 12 असणार. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू जर 12 आहे मीन्स आर डी इज इक्वल टू 12. मग आर डीची व्हॅल्यू जर या ठिकाणी 12 जर आली असेल तर मग डी एस इज इक्वल टू 18 मायनस 12 मीन्स विच इज इक्वल टू 6. पण जर या ठिकाणी इफ आर डी इज लेस दॅन डी एस असं जर असेल तर मग मात्र एक्सची व्हॅल्यू आपल्याला 6 घ्यावं लागेल. मग आर डी इज इक्वल टू 6 अँड डी एस इज इक्वल टू 18 मायनस 6 मीन्स 12 होईल. आणि म्हणून या दोननुसार आपल्याला आन्सर लिहिता येईल डी एस इज इक्वल टू 6 आर 12. इन फिगर से ए बी इज टेंजेंट. या ठिकाणी एक टेंजेंट आहे आणि दुसरी सेकंड आहे. ए बी इज टेंजेंट अँड सेगमेंट ए डी is secant of a circle of the center O and hence this AB square is equal to AC into AD. कारण थेरम आहे तो कोणता थेरम आहे टेंजेंट सेकंड सेगमेंट्स थेरम आहे. व्हॅल्यूज पुटअप करा. AB स्क्वेअर मीन्स 12 स्क्वेअर विच इज इक्वल टू AC ची व्हॅल्यू 8 आहे इंटू एडीची व्हॅल्यू दिलेली नाही एडी तशीच ठेवा. या ठिकाणी 12 स्क्वेअर मीन्स 144 अँड या ठिकाणी जो एडी आहे एडी इंटू 8 आहे इक्वल साईनच्या पलीकडे आहे त्या 8ला जर इकडे आणलं तर डिवाइड होईल विच इज इक्वल टू या ठिकाणी फक्त एडी राहणार. मग याला सॉल्व करा. 8 1 जा 8 या ठिकाणी 8 1 जा 8 अँड 8 8 जा 64. सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल ए डी इज इक्वल टू 18 जे या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याच्यातला सेकंड पार्टसाठी बघा या डायग्राममध्ये जर बघितलं तर आपल्या लक्षात येणार की ए डी इज इक्वल टू ए सी प्लस सी डी कारण पॉईंट सी इज बिटवीन ए अँड डी. व्हॅल्यूज पुटअप करा. ए डी मीन्स 18 विच इज इक्वल टू ए सी मीन्स 8 प्लस सी डीची व्हॅल्यू माहीत नाही जशीच्या तशीच ठेवा. अँड हेन्स या 8ला इकडे घेऊन चला. 18 मायनस 8 इज इक्वल टू सी डी. 18 मायनस 8 मीन्स 10 मीन्स सी डी इज इक्वल टू 10. हे अशा प्रकारचं आन्सर मिळेल. त्याच्यानंतर थर्ड बघा. थर्ड क्वेश्चनसाठी या ठिकाणी सेगमेंट ओई इज परपेंडिक्युलर टू कार्ड सी डी. व्हॅल्यूज या ठिकाणी पुटअप करून घ्या. डीई इज इक्वल टू half into CD and DE is equal to half into 10. Half into 10 means DE is equal to 5. This is the answer. आता आपण फोर्थ एक्झाम्पल बघू. फोर्थ एक्झाम्पल मध्ये
पुन्हा या ठिकाणी मी डायग्राम काढून घेतली आहे, जशीच्या तशी डायग्राम काढली आणि जे एक्झाम्पलमध्ये किंवा प्रॉब्लेममध्ये ज्या व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यूज मी या ठिकाणी डायग्राममध्ये भरण्याचा प्रयत्न केला. या डायग्राममध्ये बघितल्यानंतर इथेही बघा, इथं अँगल जो आहे, अँगलच्या ज्या 2 साईड्स आहे, तर या ठिकाणी आपल्याला दोन्ही इंटरसेक्ट झाला आहे डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये आणि म्हणून या ठिकाणी ह्या 2 कार्ड्स आहे त्या जर एक्सटेंड केल्या तर इंटरसेक्ट होतात कुठं, एक्सटर्नल टू द सर्कल. मग या डायग्राममध्ये आपण निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल पी आर इज इक्वल टू, पी आर बघा पी पासून आर पर्यंत या ठिकाणी पी क्यू आणि क्यू आर आहे आणि म्हणून पी आर इज इक्वल टू पी क्यू प्लस क्यू आर, कारण पॉईंट क्यू इज बिटवीन पॉईंट पी अँड आर. मग व्हॅल्यूज आपण जर इथे पुटअप जर केल्या तर पी आरची व्हॅल्यू होईल पी क्यू मीन्स 6 प्लस क्यू आर मीन्स 10, 6 प्लस 10 मीन्स 16. त्याच्यानंतर हा या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला या थेरम यूज करायचा आहे. तो थेरम आहे थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कार्ड्स. त्यानुसार जर या ठिकाणी लिहिलं तर पी क्यू इंटू पी आर इज इक्वल टू पी एस इंटू पी टी. व्हॅल्यूज पुटअप करा. 6 इंटू 12 6 इंटू 16 इज इक्वल टू 8 इंटू पी टीची व्हॅल्यू माहीत नसल्यामुळे जशीच्या तशीच ठेवा. हा जो 8 आहे इंटू करून आहे, याला इकडे आणलं तर डिवाइड होईल. या ठिकाणी 16 6 96 होईल आणि 8ने डिवाइड करा विच इज इक्वल टू पी टी अँड हेन्स पी टी इज इक्वल टू 12. पी टीचं आन्सर या ठिकाणी 12 आलं. आता त्याच्यानंतर डायग्राममध्ये बघा, या डायग्राममध्ये बघितल्यानंतर हा जो पी टी आहे, आता दुसरी जी आहे सेकंड, तर ही पी टी ही पी एस प्लस एस टी अशा ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून आपण लिहू शकतो पी टी इज इक्वल टू पी एस प्लस एस टी. व्हॅल्यूज पुटअप करा. पी टीची व्हॅल्यू 12 आहे विच इज इक्वल टू पी एची व्हॅल्यू 8 आहे प्लस एस टीची व्हॅल्यू इज नॉट गिवन, तो तसाच राहील. हे 8 जर आपण इकडे आणले तर 12 मायनस 8 होईल विच इज इक्वल टू एस टी अँड एस टी इज इक्वल टू 12 मायनस 8 मीन्स 4, एस टी मीन्स टी एस विच इज इक्वल टू 4. एक्झाम्पल इन दिस फिगर सेगमेंट ई एफ is a diameter which is given. This is diameter and hence EF is equal to, मग ह्या रेडियस जर R असेल, R या ठिकाणी दिलेला आहे, हाही जर R असेल तर this EF is equal to 2R. Now segment DF, this DF is the tangent segment. ही tangent segment आहे and hence या ठिकाणी टँजंट आणि ही जर रेडियस असेल तर या ठिकाणी असलेला जो अँगल आहे हा अँगल 90चा होतो आणि आपण इथं लिहू शकतो अँगल एच एफ डी इज इक्वल टू 90 डिग्री, कारण टँजंट रेडियस थेरम सांगतो आहे म्हणून. नाऊ आता हा जो आहे हा 90चा जर असेल तर आपल्याला माहीत आहे की हा जो ट्रँगल आहे हा राईट अँगल ट्रँगल होईल आणि या राईट अँगल ट्रँगलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. नाव इन दिस राईट अँगल ट्रँगल ई एफ डी बाय पायथागोरस थेरम मीन्स पी जी टी. हिअर डी स्क्वेअर इज इक्वल टू डी एफ स्क्वेअर प्लस ई एफ स्क्वेअर, दिस इज 1 अँड डी एफ स्क्वेअर is equal to dg into de tangent second segment theorem, this is 2. Now put this value in equation 1, then we get d square is equal to dg into de, this value, plus now dr square, ef square means ef means 2r ब्रॅकेट स्क्वेअर अँड हेन्स डी स्क्वेअर. आता हा जो पोर्शन आहे या ठिकाणी ॲड केलेला आहे इक्वल साईनच्या इकडे जर घेतला तर मायनस होईल डी जी इंटू डी ई विच इज इक्वल टू 2 स्क्वेअर मीन्स 4 अँड आर स्क्वेअर मीन्स आर स्क्वेअर. आता याला सॉल्व केल्यानंतर डी स्क्वेअर मीन्स डी ई इंटू डी ई मायनस डी जी इंटू डी ई, इथे डी ई आहे आणि इथे डी ई आहे आणि म्हणून डी ई कॉमन जर घेतलं तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहणार आहे डी ई मायनस डी जी विच इज इक्वल टू 4r स्क्वेअर. त्याच्यानंतर या ठिकाणी डी ई इंटू आता डी जी मायनस डी ई मायनस डी जी
डायग्राममध्ये बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल विच इज इक्वल टू GE, विच इज इक्वल टू 4R². थँक्यू.